केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद. जम्मू काश्मीरच्या निवडणुका आज घोषित होण्याची शक्यता. महाराष्ट्राच्या निवडणुका घोषित करणार का याकडे लक्ष. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस विदर्भामध्ये 62 पैकी 40 पेक्षा जास्त जागांवर दावा करणार. सूत्रांची माहिती. काँग्रेसच्या सर्व्हेमध्ये विदर्भात ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या तुलनेमध्ये काँग्रेसला जास्त पसंती असल्याची सूत्रांची माहिती. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहामध्ये महाविकास आघाडीचा मेळावा. महाविकास आघाडीच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आजपासून प्रारंभ. प्रमुख नेते मार्गदर्शन करणार. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा आज पिंपरी चिंचवडमध्ये. मावळ आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवारांच्या आज सभा. छत्रपती संभाजीनगर मध्य विधानसभेच्या जागेवरून शिंदे गटामध्ये रस्सीखेच. शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ निवडणूक लढण्यास इच्छुक. मध्य मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे प्रदीप जयस्वाल विद्यमान आमदार. नाशिकमध्ये मनोज जरांगेंच्या शांतता रॅली दरम्यान चोरट्यांची हात सफाई. महिला आणि पुरुषांच्या गळ्यामधील सोन्याची चैन गर्दीचा फायदा घेत लंपास. 12 जणांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीला. माजी आमदार राजू तोडमास यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा नकार. दोषसिद्धीला स्थगिती देण्याचा अर्ज फेटाळल्यानं राजू तोडमास यांच्या निवडणूक लढण्यावर प्रश्नचिन्ह. शाळांमधील आरटी प्रवेशाच्या पहिल्या सोडतीची प्रक्रिया पूर्ण. यादीमधील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली जाणार. 26 ऑगस्टपर्यंत प्रवेश पूर्ण करण्याच्या सूचना. वीजेच्या मागणीमध्ये तब्बल 3000 मेगावॅटनं वाढ. बंद करावे लागलेले वीज निर्मिती संच पुन्हा सुरू. मुंबईत पावसानं पाठ फिरवल्यानं उष्णतेमध्ये वाढ. पुढील 3 दिवस असेच वातावरण राहणार. पुढील काही दिवस उकाडा सहन करावा लागणार. मुंबईमध्ये पुढील काही दिवस हलक्या सरींची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. तर पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहणार. पुणे शहरामध्ये आज अनेक ठिकाणी पाणी पुरवठा बंद. ससून रुग्णालय परिसरामधील जलवाहिनी फुटल्यानं पाणी पुरवठा बंद. तर उद्या देखील कमी दाबानं होणार पाणी पुरवठा. पुण्यामध्ये झालेल्या पावसामुळे 132% पेरण्या पूर्ण. सरासरीच्या तुलनेमध्ये पेरणीच्या क्षेत्रामध्ये 3 लाख हेक्टरनं वाढ. कृषी आयुक्तांची माहिती. मुंबई पोलीस दलामध्ये सप्टेंबरमध्ये 7,000हून अधिक कर्मचारी सेवेत दाखल होणार. पोलीस भरतीमध्ये निवड झालेले सुमारे 8,000 पोलिसांचे प्रशिक्षण 31 ऑगस्टला पूर्ण होणार. पुणे महानगरपालिकेमध्ये 682 रिक्त पदांसाठी होणार भरती. 9 ऑगस्टपर्यंत इच्छुकांना ऑनलाईन अर्ज करता येणार. कनिष्ठ अभियंता, फोरमन, मेकॅनिक, ऑटो इलेक्ट्रिफिकेशन, वेल्डिंग, पेंटिंग या पदांची भरती. अभियांत्रिकीची पहिली यादी जाहीर. 1,26,000 विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेशाची संधी. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून यादी जाहीर. गणेश मंडळांजवळ मोफत पार्किंगची सुविधा करून द्या. मोठ्या मंडळांना रुग्णवाहिका, डॉक्टर आणि परिचारिकांची टीम उपलब्ध करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश. आमदार मंदा म्हात्रेंच्या प्रयत्नानं नवी मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची मंडप, भाडे आणि अनामत रक्कम 5 वर्षांसाठी माफ. गणेश मंडळांमध्ये आनंदाचं वातावरण.